पावसाचं पाणी बाहेर काढण्यासाठी कोपऱ्यामध्ये इथे दगड आहे, तर इथं मोरी आहे. नमस्कार मंडळी, हॅपी होम विथ राजश्रीमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मी आज आलेले आहे माहेरी, आणि हा आहे माझ्या माहेरचा दगडी वाडा. तर तुम्हाला या वाड्याची टूर देणार आहे मी आज. खूप छान आणि मस्त व्हिडिओ असणार आहे. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा आणि जाणून घ्यायला नक्की तुम्हाला आवडेल. वाड्याच्या चौकटीभोवतीचा जो दगडी तटबंध आहे तो खूप भक्कम असा आणि अगदी आखीव रेखीव आणि कोरीव नक्षीकाम केलेला असा आहे. फुलं, देवळी आणि जे काही थोडंसं लिहिलेलं आहे त्यामध्ये, तर ते सुद्धा अगदी आखीव रेखीव आणि फुलं तर एकदम छान अशी पद्धतीनं कोरलेली आहेत. आणि जी वाड्याची कमान आहे, कमान म्हणजे हे आता मी दाखवत आहे बघा, हात लावलेला आहे ती वाड्याची जी चौकट आहे, ही चौकट तर अगदी मजबूत अशी सागवानी लाकडापासून तयार केलेली आहे आणि तीसुद्धा खूप छान अशी कोरीव कामामधली. आणि हा दरवाजा पाहू शकता, खूप भक्कम असा आहे आणि तो सुद्धा पूर्ण सागवान दरवाजा आहे. आणि हे मी जे दाखवत आहे ना, तर इथं दोन्ही साईडला दरवाजाच्या हे असे आडणे म्हणतो आम्ही त्याला. तर हे बघा दरवाजा कसा सेट केलेला आहे बघा, अगदी 150 वर्षापूर्वीचा हा दरवाजा आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला, माझ्या हाताच्या दोन्ही बाजूला 2 ठिकाणी इथं असे छोटे छोटे 2 पायऱ्या आहेत आणि कठ्ठे आहेत. तर याला ढेलज असं म्हटलं जातं. वाड्याला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच 2 ढेलज असतात. तर यापैकी ह्या इकडची एक छोटी ढेलज आहे आणि ही खूप मोठी अशी आहे. तर अशा या 2 ढेलज आहेत. आणि या ढेलजचा सुद्धा माझा एक अनुभव आहे, म्हणजे आठवण म्हणा. मी 8वी 9वी 10वी असे 3 वर्ग जेव्हा मी होते ना, 8वीला 9वीला 10वीला, तर इथं ना ह्या ढेलजमध्ये या जिन्याच्या इथं आमचा गणिताचा आणि भूमितीचा तास टिबे सर म्हणून आहेत, तर ते घेत होते. तर खूप सगळ्या आठवणी इथं आल्यानंतर, आणि माझ्या खूप सगळ्या मैत्रिणींना आमच्या घरी क्लासला यायच्या. वाड्यामध्ये असे भरपूर असे भक्कम खांब आहेत. उंची रुंदी तर अगदी खूपच जास्त आहे. आणि ह्या खांबाच्या खाली जो दगड आहे ना, तर त्याला तळखडा असं म्हटलं जातं. तर आता इथं मी चौकामध्ये, हा आहे घरातला मोठा चौक वाड्यामधला. तर इथं तुम्हाला पावसामध्ये बघायला मिळते. मी नंतर कधीतरी व्हिडिओ पोस्ट करेन. तर पावसाच्या ज्या वरून येणाऱ्या ज्या पन्हाळ्या आहेत त्या इथं पडल्या जातात आणि खूप छान आणि मस्त असं दिसतं घरामध्ये. तर आता इथं एक मी तुम्हाला दाखवेन, कडी आहे. आणि अशा या चौकामध्ये 4 कड्या आहेत. या कड्यांचा वापर पूर्वीच्या काळी, म्हणजे मी वडिलांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या काळी हे घरच्या घरी काही कार्यक्रम असतील तर छोटे खाली मंडप घालण्यासाठी याचे दोर असे वर बांधले जायचे. तर यासाठी ही कडी आहे. तर अशा पद्धतीनं हा आहे मोठा असा चौक आणि भरपूर अशी खांब आहे. 12 खांब आहेत असं या चौकाला. 12 खांब. मी आता खाली ज्या पद्धतीच्या कड्या दाखवल्या ना, तर 4 कोपऱ्यात 4 कड्या आहेत आणि अगदी बारकाईनं मी दाखवते तुम्हाला. वरच्या बाजूला छताला सुद्धा अगदी पातळ अशा कड्या आहेत. खालच्या आहेत कड्या त्या भक्कम आहेत आणि वरती थोड्याशा पातळ अशा कड्या आहेत. तर या कड्यांमध्ये ना दोर वगैरे ते सेट केलं जायचं आणि वर छत असं पॅक केलं जायचं. असं तर म्हणजे पूर्वीच्या काळी ही सिस्टीम केलेली आहे. म्हणजे किती बारीक विचार केलेला आहे बघा. आणि हे आहे ना खूप छान असं कलाकुसर केलेली आहे. आणि तिथं पोपटसुद्धा आहेत. मी थोडंसं झूम करून सुद्धा तुम्हाला दाखवेन नंतर. आणि हा आहे तो वरचा जो कठडा आहे, तो कटरा किंवा कठडा असं म्हटलं जातं. गॅलरी 4ही बाजूला ना खूप छान आणि सुंदर अशी ही गॅलरी आहे वाड्याची. तर रंगसंगती वगैरे आणि हे सगळं रंगकाम वगैरे माझ्या वडिलांनी करून घेतलेलं आहे. आणि अगोदरसुद्धा ना हे रंगकाम करायच्या अगोदर ते जवसाचं तेल वापरायचे. प्रत्येक वर्षी जवसाचं तेल जवळजवळ 20 ते 25 लिटर तेल मला वाटते लागत होतं. मला माहिती नाही आहे एवढं, मी नंतर कधीतरी हे सांगेन सुद्धा तुम्हाला. आणि हा छताचा व्ह्यू बघा, खूप सुंदर असं ना छत दिसतं. आणि म्हणजे दुपारच्या वेळेत तरी आम्ही सुट्टीच्या दिवशी ना या छताखाली इथंच बसून खेळायचो. भरपूर अशा माझ्या मैत्रिणी तरी लहानपणी खूप जमायच्या आणि आमचा खेळ वाड्यामध्ये अखंड चालायचा. आणि झोपाळ्यावर बसणं, पाणी खेळणं किंवा ते भातुकली खेळणं, हे सगळं आमचा अड्डाच होता हा असा.
म्हणजे खेळ खेळण्याचा. आणि हे मी दाखवत आहे, हे आहे ना तर आता इथं मी व्हॉइस ओव्हर करायला लागले, कारण माझ्या वहिन्यांचं वगैरे चाललं आहे. एका बाजूला त्यांचं थोडंसं गहू पाखडणं वगैरे चाललं आहे, मग तो सुप्पाचा आवाज यायला लागला आहे, त्यामुळं मी इथं व्हॉइस ओव्हर केला आहे. आणि ही जी खोली आहे तर इथं दरवाजा केलेला आहे, हा लाकडाचाच दरवाजा आहे. आणि याच्या आतमध्ये पूर्वीच्या काळी आमच्या शेतामध्ये भरपूर अशी केळी केली जात होते, देशी केळी. तर देशी केळी लवकर पिकत नाहीत, तर त्या केळी या रूममध्ये पिकत घालायच्या. आणि ह्या दरवाजातून ना असे बाहेर घड काढले जायचे, तर त्यासाठीचा हा दरवाजा आहे. आणि वाड्याचा हा चौसोपी जो चौक आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. खूप सुंदर असं दगडी काम आहे, एकदम भक्कम आहे आणि अगदी सुस्थितीतला असा माझ्या माहेरचा वाडा. माझ्या वडिलांनी तर खूप अगदी चांगलं जतन केलेलं आहे त्याचं, कारण लहानपणीपासून आम्ही बघत आलो आहे. ते खूप काळजी घ्यायची वाड्याची, कारण ना आत्ताच्या जमान्यामध्ये जी सिमेंटची घरं वगैरे आहेत ना, बिल्डिंग वगैरे सिमेंटच्या, तर त्या लगेचच 30-40 वर्ष झाली की लगेचच त्यांची डागडुजी करायला, लगेच 30-40 वर्षे तर राहू देच, 5-10 वर्षातच डागडुजी करायला येते. आणि वाडा तर हा 150 वर्षापूर्वीचा वाडा आहे, खूप सुंदर असा. आणि वरचा गॅलरीचा व्ह्यूसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे थोडासा, बघू शकता. अशा पद्धतीनं आम्ही ना खेळताना वगैरे, लपाछपी खेळायला वगैरे खूप, म्हणजे इतकी जागा असायची ना वाड्यामध्ये. मला आता हा व्हिडिओ करताना इतक्या सगळ्या आठवणी यायला लागल्यात. आणि हा वरून व्ह्यू दाखवते तुम्हाला मी. पायऱ्या चढून वर आल्यानंतर हा आहे बैठकीचा सोफा म्हटलं जातं. चौसोपी सोफ्यामधला हा एक कॉर्नर पीस आहे, आणि जिथं पाहुणे रावळे किंवा घरातील मंडळी बसतात. मेन अट्रॅक्शन आहे वाड्याचं. हा आहे झोपाळा, जी माझी अगदी आवडीची जागा. अगदी लहानपणापासून मी माझ्या खूप सगळ्या आठवणी या झोपाळ्याबरोबरच्या आहेत. खूप जास्त वेळ माझा या झोपाळ्यावरती जायचं लहानपणापासून, आणि अजूनसुद्धा आल्यानंतर झोपाळ्यावर बसल्याशिवाय म्हणजे जमतच नाही. छान वाटतं असं, म्हणजे झोपाळ्यावर झोके वगैरे घ्यायला. तर मी झोका घेणार पण आहे. याच्यावर किती लोक बसली असतील. आमच्या घरामध्ये, वाड्यामध्ये येणारा प्रत्येक माणूस या झोपाळ्यावर बसल्याशिवाय जातच नाही, म्हणजे मोहच आवरत नाही या झोपाळ्यावर बसल्याशिवाय. आणि असा हा म्हणजे सेंटर पॉईंट आहे वाड्यामधला हा, आणि माझ्या प्रचंड आवडीचा आणि अगदी जिव्हाळ्याचा. आता मी जे दाखवणार आहे ते फडताळ आहे. याला फडताळ हा एक विशिष्ट शब्द आहे. तुमच्यासाठी कदाचित हा शब्द नवीन असेल, तर जुन्या काळामधला हा शब्द आहे. तर अजूनसुद्धा आमच्या घरी फडताळ असंच म्हटलं जातं. आणि मुलांनी इथं ना काही स्टेशनरी आणि पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी या कपाटाचा वापर केलेला आहे. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे नाही, अगदी करेक्ट सांगते मी, घरामध्ये, वाड्यामध्ये 10 अशा प्रकारची फडताळं आहेत. आणि अजून खूप चांगल्या आणि सुस्थितीमध्ये असणारी ही फडताळं. आणि कड्यासुद्धा बघू शकता, पूर्वीच्याच आहेत या, आणि त्या खूप अशा मजबूत आहेत आणि अगदी चांगल्या अवस्थेमध्ये असलेल्या फडताळ्याच्या कड्या आहेत. तर हे होतं घरामधील फडताळ कसं आहे ते. आणि आता मी जो दाखवत आहे हा वरचा छताचा भाग आहे. तर याला जे आडवे खांब आहेत ना, तर त्याला तुळई असं म्हणतात. आणि हे उभे जे पोल आहेत छोटे छोटे, तर त्याला आखणी असं म्हणतात. आखणं आणि तुळई, तर ह्या अशा पद्धतीच्या ह्या आखणे आणि तुळई आहेत. अगदी आखीव, रेखीव, कोरीव, समांतर रेषेमध्ये व्यवस्थित मेजरमेंटनी केलेले. आणि या कड्यासुद्धा अशा ना, काही पाळणे किंवा झोपाळे अडकवण्यासाठी ह्या अशा मध्ये मध्ये प्रत्येक ठिकाणी अशा कड्या, किंवा आपण काही अडकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी शिंकी वगैरे असतात बघ, शिंकाळं, तर त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची व्यवस्था त्या काळी होती. आणि हा सुद्धा आहे एक झरोका. तर हा झरोका सोप्यामध्ये आहे. आणि या झरोक्यामधून आतमध्ये पाहिलं तर अगदी माझघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सगळं दिसतं. आणि मी हे दाखवत आहे हाताने, तर त्या भिंतीवरच्या खुंट्या आहेत, असंख्य खुंट्या वाड्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी सोप्यापासून ते वरच्या मजल्यापर्यंत आणि स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत भरपूर ठिकाणी अशा खुंट्या आहेत, जेणेकरून कपडे किंवा पिशव्या अडकवण्यासाठी त्याचा वापर अजूनही केला जातो. आणि ज्या देवळ्या आहेत, मी उभा राहिले तर माझ्या पाठीमागच्या भिंतीला त्या 2 दिसत आहेत बघा, तर त्या देवळी आहेत, दिवळी किंवा देवळी म्हणतात.
तर त्यामध्ये सुद्धा आपल्या काही छोट्या मोठ्या वस्तू, पाण्याचा तांब्या, अशा काही वस्तू ठेवण्यासाठी वापर व्हायचा. तर ह्या ना ज्या सळी दिसते, सळी पोल जे काय म्हणतो ना, तर ते सुद्धा पूर्वीचं आहे, काहीही चेंज झालेलं नाही आत्तापर्यंत तरी. आणि हे सोप्यामधून ना 2 घरं दिसत आहेत इथं. मधलं माझं आणि पाठीमागे जे दिसतंय लेडीज दिसत आहेत, तर ते स्वयंपाकघर आहे. तर असं सोप्यामधून आतपर्यंतच्या 2 रूममधलं सगळं दिसतं, अशी व्यवस्था तेव्हाच्या काळाची होती आणि अजूनसुद्धा ती छान अशी व्यवस्था आहे. तर आता इथून सोप्यामधून अजून एक कोपऱ्यामध्ये खोली आहे, तर त्या खोलीमध्ये मी आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ही खोली काही पूर्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आजीकडून मला ऐकण्यात होतं की हा जो मी ओटा किंवा कट्टा दाखवत आहे, तर हा कट्टा तेव्हाचा किचन ओटा होता. याच्यावरती चूल वगैरे मांडलेली असायची म्हणे. आणि ते पडद्याच्या पाठीमागे अशा कमानी आहेत दोन्ही पडद्याच्या मागे, आणि हा व्हाईट कलरचा जो पडदा आहे तो मी स्वतः विणलेला आहे. आणि त्याच्यावरती गणपती आणि कमान वगैरे केलेले आहे. ते माझे उद्योग 10वी नंतरचे सगळे होते. आणि हा जो वरचा झुरोक आहे, तर इथं ना चूल असायची, त्यामुळं धूर जाण्यासाठीची व्यवस्था. दुसऱ्या मजल्यावर धूर जायचा आणि वरच्या बाजूला भरपूर अशी दारं आहेत, दरवाजे आहेत, तर तिथून तो धूर बाजूला जायचा. म्हणजे व्हेंटिलेशनची सुद्धा व्यवस्था किती छान पद्धतीनं तेव्हा होती बघा. वाड्यामधील अगदी 1-2 फडताळांची दारं मोडकळीस आलेली, तर त्या दारांचा नंतर पुन्हा इथं रिन्युवेशन केलेलं आहे आणि प्लायवूडची छान अशी दरवाजे हे बसवून घेतलेले आहेत छोटे छोटे. तर या फडताळांचा वापर, हे किचन आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी हे किचन होतं. त्यानंतर केळी पिकवणं अशी रूम होती आणि आत्ता ही थोडक्यात म्हटलं तर बेडरूम आहे. आणि हा जो ओटा आहे तो 150 वर्षाचा ओटा आहे, किचन ओटा. तर त्या काळात सुद्धा किचन ओट्याची संकल्पना त्यावेळी बांधकाम करताना लोकांच्या मनामध्ये होती आणि ते आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. आणि ह्या रूमला केळी पिकवणं किंवा स्वयंपाकघर असं स्वरूप होतं पूर्वी, त्यामुळं इथं भरपूर अशा खिडक्या व्हेंटिलेशनसाठी केलेल्या आहेत. साधारण 3 खिडक्या आहेत आणि 2 दरवाजे या रूमला आहेत. तर व्हेंटिलेशनचा सुद्धा किती विचार केलेला बघा. आणि छान असं इथं खिडक्यांचं त्यांनी बांधकामामध्ये करतानाच हे करून घेतलेलं आहे. आणि खूप छान असा सूर्यप्रकाश वगैरे सुद्धा आत येतो ह्या रूममध्ये. आणि व्हेंटिलेशन तर एकदम छान पद्धतीनं होतं. झोपाळ्याच्या वरच्या बाजूला जो फोटो होता, तर ते माझ्या वडिलांचे आजोबा आणि त्यांच्या हातून हे बांधकाम झालेलं आहे. हे वरती फोटो दिसत आहेत, हे माझे आई आणि 2 आजी असे फोटो आहेत. आता आपण इथली ही मेन जागा बघणार आहोत, उखळाची आणि मुसळाची. मुसळाची सुद्धा एक वेगळी अशी जागा असायची, तर ही जागा आहे ती. आता वाड्याच्या एका विशिष्ट जागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि अगदी मेन अशी, म्हणजे त्या काळातली मेन जागा ही, कारण या जागेचा वापर अगदी रोजच्या रोज केला जायचा. आणि म्हणजे मी सुद्धा काही म्हणजे माझ्या लहानपणी मला जसं समजायला लागलं तसं मी सुद्धा या जागेचा वापर म्हणजे माझ्या आई आजीबरोबर केलेला आहे आणि या आठवणीसुद्धा खूप आहेत. तर हे आहे मुसळ. अगदी हे सुद्धा वाडा जेव्हा बांधला त्यावेळेस केलेलं असणार आहे, कारण त्यावेळेचंच आहे हे. आणि अजूनसुद्धा खूप असं सुस्थितीत आहे, चांगलं अजून पण वापर केला जातो या मुसळाचा. आणि आई आजी वगैरे याच्यापासून याचा वापर करून चटण्या वगैरे बनवायच्या, किंवा ज्या सालपापड्या भातोड्या असतात, तर त्या भातोड्यांचं जे मक्के किंवा ज्वारी आहे ते सडण्यासाठी या मुसळाचा वापर केला जायचा. आणि चटण्या वगैरे करण्यासाठी या पारेचा वापर करून ते म्हणजे करायच्या. आणि हे उखळ त्यावेळी जास्त उपयोगात असायचं. आता मिक्सर वगैरे आल्यामुळं ह्या उखळाचा जास्त वापर होत नाही, तरी पण कधी कधी तरी केला जातो. म्हणजे अगदी ज्यावेळी खऱ्या टेस्टचं आपण चटणी वगैरे करायची आहे, तर त्यासाठी उखळ आणि मुसळाचा वापर, पारेचा वापर केला जातो. तर अजूनसुद्धा ह्या वस्तू आहेत ती वाड्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेल्या आहेत.
वाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा 2 खुंट्या आणि मधोमध दिवळी, तर अशा पद्धतीची व्यवस्था सगळीकडे आहे. आणि या दिवळ्यांचा वापर दिवाळीमध्ये पणत्या ठेवण्यासाठी प्रामुख्याने होतो आणि एरवी काही साहित्य ठेवण्यासाठी केला जातो. आता मी वाड्यामधला एक विशिष्ट असा भाग दाखवणार आहे. हे तुम्हाला दिसत आहे बघा, हा चौकोन आणि तिथं छोटीशी कडी आहे आणि कुलूप घातलं आहे. तर हा आहे अंबार खोलीचा भाग आहे. अंबारी खोली म्हणतात या खोलीला. आणि इथं चौकोन आणि कुलूप वगैरे म्हणजे ते छोटं खाणी म्हटलं तर कुलूप किल्ली असं आहे. आणि ही खोली कशाची आहे ते पण सांगते तुम्हाला. धान्याची खोली आहे, ज्या खोलीला अंबारी खोली असं म्हटलं जायचं अगोदर. आता ही स्टोरेज रूम म्हणून वापरली जाते आणि छोटीशीच आहे ही खोली, पण यामध्ये धान्य साठवलं जायचं पूर्वी. आणि मी बाहेरून दाखवलं ना तर इथं आतल्या बाजूला ते असं आहे अडणा टाईपमध्ये. तर या छिद्राचा वापर करून बाहेरून धान्य काढलं जायचं आणि बाहेर कडी आणि कुलूप घातलं जायचं या खोलीला. आणि वरच्या मजल्यावरून या खोलीमध्ये धान्य ओतलं जायचं. तर तसासुद्धा व्हिडिओ मी नंतर अजून एक घेऊन येणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे. गणपती बसवण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट अशी जागा वाड्यामध्ये आहे आणि ही आहे ती आखीव रेखीव आणि खूप सुंदर अशी गणपतीची देवळी असंच नाव आहे या जागेचं. तर एका वाड्याच्या अगदी उजव्या कोपऱ्यामध्ये असं हे गणपतीचं ठिकाण आहे. आणि या देवळीमध्ये प्रत्येक वर्षी आमच्या घरी गणपती बसवला जातो. चौसोपी सोपा पाहिल्यानंतर आता मी जाणार आहे माझघर किंवा माळी म्हणतो आम्ही. तर माझघरामध्ये जायचं आहे. आणि हा माझघरामध्ये जाण्यासाठीचा हा दरवाजा हा सुद्धा सागवान लाकडामधला आहे. आणि खूप सुंदर अशी कलाकुसर ह्या चौकटीच्या भोवतीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी लाकडी. आणि ह्या ज्या फिरक्या आहेत ना तर या पितळी आहेत. त्याच्यावरती कलर दिल्यामुळं ते दिसतंय तसं, पण ह्या पितळी फिरक्या आहेत. आणि आता आपण माळीमध्ये आमच्या जाणार आहोत. तर चला माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा या. आणि माळीचा हा परिसर जो आहे तर खूप मोठा आहे. आणि इथं ना सकाळी संध्याकाळी सगळे पुरुष लोक, मुलं वगैरे सगळी जेवायला बसतात इथं. आणि खुला असा हा परिसर ठेवलेला आहे, म्हणजे आतला. तर यामध्ये सुद्धा मध्ये असे 2 ते 3 खांब आहेत. आणि खूप छान असं आमचं जास्त करून चर्चा वगैरे आम्ही इथं बसूनच करतो. आणि आता इथून मी जात आहे देवघरामध्ये. वाड्यामधलं देवघर हे एक वेगळं म्हणजे आणि प्रशस्त असं एक वेगळं ठिकाण खास देवांसाठीचं. तर हा आहे देव्हारा. जुना देव्हारा खराब झाल्यामुळं इथं ना हा असा देव्हारा करून घेतलेला आहे. आणि देव पूर्वीचे प्राचीन आजी आजोबांपासून चालत आलेले, पणजोपापासून चालत आलेले देव तेच आहेत. तर खूप सुंदर असा हा देवारा आहे. आणि आता देवघर पाहिल्यानंतर मी आली आहे इथं स्वयंपाकघरामध्ये. पूर्वीच्याच काळातलं स्वयंपाकघर आहे, तसंच जुन्या टाईपचं. आणि इथं सुद्धा तुम्हाला एक फडताळ बघायला मिळते बघा. आणि आता यामध्ये फक्त बदल केला आहे की आत्ता किचन ओटा तेवढाच बनवलेला आहे. आणि जे इकडं काडाप्पाचं कपाट दिसतंय तर हे एवढंच. आणि पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी हे काहीच नव्हतं. चूल होती आमच्या घरी. माझी आई आजी सगळ्यात चुलीवर स्वयंपाक बनवायच्या. मी सुद्धा बनवलेला आहे, म्हणजे मला सुद्धा चुलीवर स्वयंपाक करायला येतो. आणि इथं छान असं बाहेरचं परडा मी पाठीमागचा दाखवत आहे तुम्हाला. आणि या छान अशी ही तुळससुद्धा आहे, तुळशी वृंदावन आहे. काही छोटी छोटी झाडं झुडपं, आळूची पानांच्या झाडं आहेत. आणि हां बोला आता हे काय काय करायला आहे तुम्ही? सांग की. वरण, चपाती, भाजी, आमटी. आणि चुलीवर काय ठेवलंय? वरण शिजायला लागले. बरं बरं बरं. आणि या लोटक्यात काय करणार आहे? कशात? ह्या लोटक्यात त्याच्यात आम्ही आमटी करणार. बरं ठीक आहे. चुलीला जाळ घाला की. इथं पोरींचं चाललंय खेळ, पाण्याचा खेळ चाललाय. काय म्हणायचं का, हा भातुकलीचा खेळ. आणि चांगली चूल बांधल्या पोरींनी. अगदी घरात म्हणजे त्यांच्या आई वगैरे वापरतात ती चूल यांनी वापरलेली आहे बघा. चांगलं आहे ना, मस्त शिकायला येते. तर अशी होती आमच्या वाड्याची टूर मी दिलेली आहे तुम्हाला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. मला लहानपणीपासून जेवढी माहिती आहे ना आणि जेवढे शब्द मला माहीत होते, जेवढ्या गोष्टी मला माहीत होत्या जुन्या काळातल्या, मला आई आजी
किंवा आजोबा तर मी बघितले नव्हते, पण माझ्या वडिलांनी आजींनी वगैरे सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मला जशाच्या तशा आठवणीत आहेत तशा मी मांडण्याचा अगदी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असा वाड्याचा व्हिडिओ मला करायची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि आज ती मी कंप्लीट केलेली आहे. चला तर भेटूया नवीन आणि एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ना लहान मुलांना वगैरे सगळ्यांना समजेल.